पुण्यामध्ये पावसानं टोमॅटोला चांगलाच फटका दिला। पावसामुळे टोमॅटो सडून आता खराब झाले। टोमॅटोला बाजारपेठेमध्ये भाव नाहीये आणि त्यामुळे टोमॅटो फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। पुणे जिल्ह्यातली परिस्थिती आहे। गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पुण्यामध्ये सुरू होता आणि त्याचा फटका अनेक पिकांना बसला। त्यामध्ये टोमॅटोला अधिक फटका बसला। सततच्या पावसामुळे टोमॅटो सडून आता खराब झालेत। दुसरीकडे बाजारपेठेत टोमॅटोला खरेदी दर मिळत नाहीये। बाजारभाव पूर्णपणे कोलमडलेत। त्यामुळे टोमॅटो महामार्गावर फेकून देण्याची वेळ इथल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेल्या आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा मोठा फटका टोमॅटो पिकाला बसला असून सततच्या पावसामुळे टोमॅटो सडून खराब होत आहे। मी सध्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले टोमॅटो खरं तर या ठिकाणी फेकून देण्याची वेळ आलेली आहे। मी आता सध्या अष्टविनायक महामार्गावरती आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी टोमॅटो आणले होते, मात्र बाजारपेठेत त्याला बाजार भावच मिळाला नाही, विकलेच गेले नाही टोमॅटो, त्यामुळे या ठिकाणी फेकून देण्याची वेळ आली। शेतकरी काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? टोमॅटोला बाजारच नाही हे पावसामुळे आणि शेतीची नुकसान भरपूर झालेली आहे, त्याच्यामुळे टोमॅटोला बाजारच नाही राहिलेले, त्याच्यामुळे शेतकरी काय करू शकत नाही। आता टोमॅटोला बाजार पाहिजे ना, आता सध्या टोमॅटोला खर्च बराच होते तसा बघायला गेलं। शेती करणं म्हणजे अवघड झाले आता। सडून टोमॅटो खराब झाले, त्यांनी म्हटले काय परिस्थिती आहे? अवघड परिस्थिती, शेतकऱ्यांना जगायचं कसं? आता खताची गोण घ्यायची म्हटलं तर 3-4 हजार रुपयाला गोण जाते, भांडवल जाते लाखाच्या वर, बाई किती मजुरी 500 ते 600 रुपये रोज। काय शेतकऱ्यांनी काय करायचं? एकीकडे टोमॅटो पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च वाढलेला आहे, तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे टोमॅटो आज सडून खराब झाले। शेतकऱ्यांना अक्षरशः हा टोमॅटो फेकून देण्याची वेळ आलेली आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।